आणि आजच्या मतदानामध्ये तापलेल्या उन्हामध्ये जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा होता तो अर्थातच बारामती लोकसभा मतदारसंघात। तिथे आज नात्यांमधली लढाई होती, प्रतिष्ठेचं आणि स्वाभिमानाचं युद्ध होतं। एकाच कुटुंबातले सगळे सोयरे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत असं महाभारतही होतं। यामध्ये आणखी एक गोष्ट पाहायला मिळाली, तो म्हणजे एक सिनेमा। बारामतीमध्ये आज दीवार सिनेमा पाहायला मिळाला। कोण होता या सिनेमातला अमिताभ आणि शशी कपूर, बघूयात। अजित, आशाताई, अनंतराव पवार आपल्या आईला मतदानासाठी हात धरून मतदान केंद्रात घेऊन गेले। जसं उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलं तसंच याही उपमुख्यमंत्र्यांनी केलं। पण बारामतीत नात्यांची जी माती झालीये त्यामुळे मायलेकांनी धरलेल्या हातालाही राजकारणाचं गालबोट लागलं। मतदान झाल्यावर अजित पवारांचा अचानक दिवारचा अमिताभ झाला। जनतेला सांगतो ही आवडीची निवडणूक नाही, तरी देखील आमच्या समोरच्या लोकांनी एक कुटुंबातले काही लोकांना त्यांच्याबरोबर तसं दाखवण्याचा प्रयत्न केला। पवार परिवारामध्ये सगळ्यात ज्येष्ठ, सगळ्यात वयाने ज्येष्ठ या आशाताई अनंतराव पवार आहेत। आज माझी आई माझ्याबरोबर आहे, त्याची नोंद कृपा करून सर्वांनी घ्यावी। सहयोगावरून मी सुनेत्रा आणि आई इथं आलेलो आहे। आईचा मला आशीर्वाद आहे, आईचा मला पाठिंबा आहे, कारण शेवटी ती माझी आई आहे। अजित पवारांचा डायलॉग जरी आईबद्दल असला तरी तो टोमणा होता सख्ख्या भावाला। पवार कुटुंबियांमध्ये सगळ्यात ज्येष्ठ आशाताई पवार आहेत आणि त्या आपल्या बाजूने आहेत असं म्हणत अजित पवारांनी एका दगडात दोन पक्षी मारले। काय बहुतेक त्याला दिवारचा डायलॉग आठवला असेल, मेरे पास माँ है। ठीक आहे, तुम्हाला 4 जूनला समजेल काय आहे आणि काय नाही। आणि दुर्दैव आहे, म्हणजे तुम्ही लोक पण हा प्रश्न विचारतायत की माझी आई 86 वर्षांची आहे, तिला तरी मोकळं सोडायला पाहिजे। दादांचा हा निशाणा जिथं लागायचा तिथं बरोबर लागला। मेरे पास माँ हे वालं हे दोन भावांचं भांडण नात्यांच्या पंचनाम्यापर्यंत जाऊन पोहोचलं। पवार विरुद्ध पवार हे राजकीय युद्ध अखेरच्या टप्प्यात भावनिक झालं आणि नात्या गोत्यांचा पार चिखल झाला। तो माझा धाकटा भाऊ आहे, त्याने काय बोलावं काय नाही बोलू ते त्यांनी त्याचं ठरवावं। मी त्याच्यामध्ये मताला गेलो होतो त्यावेळेस माझ्याबरोबर माझी आई होती, ते आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं। आणि मला ज्या आईनं माझा जन्म दिलेला आहे ती आई माझ्याबरोबर आहे हे सांगायला माझ्या धाकट्या भावाने काही नाक खुपसायचं कारण नाही, त्याने ह्याच्यात लक्षही द्यायचं कारण नाही। जर आत्ता मला दाखवायचं नाही, उगीच मला माझ्या फॅमिलीचा पंचनामा करायचा नाही। माझी आई माझ्याबरोबर आहे, कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील, समजलं। माझे वडील वारल्यानंतर मी जो आईला आधार दिलाय तो इतर कोणी जास्त दिलेला नाही। खाजगीत आईला नका विचारू, बाकीच्यांना जे आमचे जवळचे आहेत त्यांना विचारा, नंबर 1। आणि एवढं त्यांना अगदी नाकाला झोंबलं, माझी आईला मी मताला घेऊन गेलो। आमच्या घरामध्ये कुणी वयस्कर असल्यानंतर आपण त्यांना आधार देऊन मताला घेऊन जातो। आता आमच्या समोरचे लोक देखील पवार साहेबांना आधार देऊनच इकडे तिकडे घेऊन जातात ना। जे पवार घराणं गेली 50 वर्ष बारामतीच्या मातीत घट्ट पाय रोवून एकत्र होतं, त्याच घराण्यात मी आणि माझी आई विरुद्ध मी आणि माझे बाबा हा संघर्ष पाहायला मिळेल अशी कल्पनाही महाराष्ट्रानं कधी केली नसावी। मी फक्त तिनं मला जन्म दिला, तिचा पहिला मुलगा मी जन्माला आलोय, तिला फक्त घेऊन गेलो तरी तुम्हाला इतक्या मिरच्या झोंबतात। आणि तुम्ही काय काय उद्योग ह्या निवडणुकीच्या काळामध्ये केले ते जनतेने पाहिले नाही का? आम्ही कुठे पाहिले नाही का? घड्याळानं वेळेबरोबर नातीही बदलली, हेच खरं। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।